विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 12वा पाठ वाटाड्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना रस्ता ओलांडणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. रस्ता ओलांडणं ही जबाबदारीची देखील गोष्ट आहे. स्वतःची काळजी घेत रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनांमधून आपण वाट शोधणं हे किती जिकिरीचं आहे, किती कष्टाचं आहे, हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण आता जर आपण आपल्या सभोवती बघितलं तर रस्त्यावरती अनेक वाहनं असतात, काही मोटारी असतात, काही बसेस असतात, टू व्हीलर असतात आणि ही सर्व वाहनं वेगामध्ये धावत असतात. आणि आपल्याला ज्यावेळी रस्ता ओलांडायचा असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला या वाहनांची भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांची भीती वाटत असते. अनेक ठिकाणी तर रस्ता व्यवस्थित ओलांडता न आल्यामुळं वाहनांना धडकण्याची किंवा अपघात होण्याची अनेक उदाहरणं घडलेली आहेत. त्यामुळे आपल्याला रस्ता व्यवस्थित ओलांडायला यायला हवा आणि तो आला पाहिजे. त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे याबद्दल देखील आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत. पाठाचं नाव आहे वाटाड्या. वाट या शब्दाचा अर्थ आहे रस्ता. वाट या शब्दाचा अर्थ आहे रस्ता. आणि वाटाड्या म्हणजे काय, तर रस्ता दाखवणारा, मार्ग दाखवणारा. या पाठामध्ये दोन पात्र आलेली आहेत. ती म्हणजे एक छोटी तुमच्या वयाची मुलगी आहे, तिचं नाव आहे मिनू किंवा मृणालिनी, आणि दुसरे आहेत काका. आपण आता पाठाला सुरुवात करूया आणि पाठ समजावून घेऊया. काका काका आवाज आला. कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता. हाताची बोटही इवलीशी. काका काका त्या छोट्या मुलीनं त्यांना पुन्हा हाक मारली. तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती, काकांनी विचारले. काकांनी त्या मुलीला विचारलं, कशाची भीती. मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला, काका म्हणाले. ज्यावेळी मुलगी म्हणते की मला रस्त्याची भीती वाटते, त्यावेळी काका म्हणतात, रस्ता काय वाघ का सिंह आहे तुला खाऊन टाकायला. वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं. मघा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. बघा, ती मुलगी सांगते की वाघ सिंहाची भीती नाही, रस्ता म्हणजे काय वाघ सिंह नाही, पण रस्त्यावर केवढी रहदारी असते, किती वाहनं येत जात असतात, मोटारी असतात, स्कूटर असते आणि मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस देखील असतो. कोणी कुठूनही भरकन येतं. आणि मघा म्हणजे थोड्या वेळापूर्वी तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल, बाहेर तर जावंच लागतं ना. असं कोण म्हणतंय, तर काका जे आहेत ते छोट्या मुलीला म्हणतायत, अरे रे. अरे रे का म्हणतायत, तर त्या मुलीनं सांगितलं, मगा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते.
म्हणजे सायकल तिच्या अंगावरती येत होती. पण तिनं थोडीशी त्याला बाजू दिलेली आहे. त्यावेळी काका म्हणतात, अरे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? रस्त्याला घाबरून चालणार नाही. बाहेर तर जावंच लागतं ना, बाहेर तर जावंच लागतं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चित्र दिसतंय आणि त्या चित्रामध्ये ते काका आणि छोटी मुलगी या दोघांचा संवाद चाललेला आपल्याला दिसून येतो आहे. बाजूला रस्त्यावरती अनेक स्कूटर आहेत, मोठी वाहनं आहेत, एस टी बसेस आहेत. त्याचप्रमाणे अनेक लोक देखील आहेत, काही चालणारे देखील आहेत आणि ही मुलगी काकांना काहीतरी सांगते आहे. या चित्राचं निरीक्षण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बारकाईनं करायचं आहे. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्या बरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्यांची. मुलगी सांगते की काका, बाहेर जाताना आई बाबा माझ्याबरोबर असतात, पण मग त्यावेळी मला भीती वाटत नाही रस्त्याची. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब होते आणि मी रस्त्यावरून व्यवस्थित जाऊ शकते. अगदी ऐटीत चालते मी त्यांच्याबरोबर. मी त्यांच्याबरोबर कशी चालते? तर अगदी ऐटीत रुबाबात चालते, मुलगी म्हणाली. असं मग आता नाही वाटतं कोणी बरोबर? काका म्हणतायत, असं मग आता कोणी तुझ्या बरोबर नाही का? तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला येत नाही का कोणी? तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला कोणी येत नाही का? असं काकांनी त्या मुलीला विचारलेलं आहे. येतं ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग ऑफिसला जातात. आमचा गडी सकाराम दुपारी येतो न्यायला. मला काय करतात, बाबा सकाळी ऑफिसला जाताना शाळेमध्ये पोहोचवतात आणि नंतर ऑफिसला जातात. आणि आमचा गडी, त्याचं नाव आहे सखाराम, तो सखाराम मला दुपारी घरी परत न्यायला येतो. मग आज नाही आला तो? काकाने विचारलं. मग आज आला नाही का तो? नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मुलगी म्हणते, नाही, तो आला नाही, तो सुट्टीवर आहे. मग तू घरी कशी जाणार? काकांनी विचारली. मग तू घरी कशी जाणार? मला घर माहीत आहे, मला घर माहीत आहे. सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचं. मग मोठं मैदान लागतं, तिथं एक बेकरी आहे. बेकरी जवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर. ती छोटी मुलगी सांगते की काका, मला घर पण माहीत आहे आणि घराकडे जाणारा रस्ता देखील माहिती आहे. समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढला आहे ना, तिथून वळायचं, मग मोठं मैदान येतं, तिथे एक बेकरी आहे आणि बेकरी जवळून अगदी सरळ गेलं की माझं घर येतं, असं त्या मुलीनं काकांना सांगितलेलं आहे. त्यावेळी ती नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. धिटुकली कुणाला म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? धिटुकली म्हटलेलं आहे त्या छोट्या मुलीला. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. काकांनी त्या मुलीला विचारलं की नाव काय आहे तुझं? माझं नाव आहे मृणालिनी. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मिनू म्हणतात. त्या मुलीचं नाव काय होतं छोट्या? तर तिचं नाव होतं मृणालिनी, पण सगळेजण तिला मिनू या नावाने हाक मारतात. काका, तुम्ही पण मिनूच म्हणा. काका, तुम्ही पण काय म्हणा? मिनूच म्हणा, असं ती छोटी मुलगी काकांना म्हणते आहे. बरं, पण काय ग मिनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलं? काकाने पुढचा प्रश्न विचारलाय मिनूला की हो, मी तुला मिनूच म्हणेन, पण तुला आईनं एकटंच यायला सांगितलं का? नाही हो, एकटं नाही. आमच्या घराजवळ राहणारी सोनाल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं होतं. त्यावेळी मिनू सांगते, नाही हो काका, मला एकटं नव्हतं यायला सांगितलं. माझ्या घराजवळ राहणारी सोनल नावाची मुलगी आहे आणि तिच्या बरोबर मी जाणार होते. मग सोनल कुठे आहे? काकाने विचारलं.
तशी ती मुलगी म्हणते, ती गेली मघाशीच, भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हटलं, मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहित आहे माझं घर. बघा, त्या छोट्या मुलीनं उत्तर दिलं मिनूनं, की त्या सोनाली बरोबर मी जाणार होते, पण ती काय आहे, शिष्ट आहे. तिनं माझी टिंगल केली, त्यामुळे मी तिला म्हटलं, तू जा, मी माझ्या घरी येईन, माझ्या घराकडे जाणार रस्ता मला माहिती आहे. मग काय म्हणाली ती, काकाने विचारलं. ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला. मिनू म्हणाली, पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना. अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो. वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. बघा, तर ती मुलगी सांगते आहे, मिनू सांगते आहे, की काका, मला फक्त रस्ता ओलांडताना भीती वाटते. आणि रस्ता ओलांडताना काय वाटतं, की मला असं वाटतं की सगळ्या गाड्या माझ्या अंगावर येत आहेत. काका हसले. काका, तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी, मला माहित आहे पुढचा रस्ता. मिनू उत्साहाने बोलत होती. तिच्या आवाजात आर्जव होते. काकांची छाती मात्र धडधडू लागली होती. मिनू काकांना उत्साहाने बोलत होती, की काका, मला रस्त्याच्या पलीकडे पोहोच करा. म्हणजे काय होईल, तर मी तिथून पुढचा रस्ता मला माहित आहे, मी जाईन घरी. परंतु काकांची छाती मात्र धडधडत होती. काकांना भीती वाटत होती. इथं एक चित्र दाखवलेलं आहे बघा. मिनू काकांच्या हाताला धरून रस्ता ओलांडताना आपल्याला दिसते आहे. आणि इथं पांढऱ्या पट्ट्या रस्त्यावरती आहेत आणि त्यावरून हे दोघं जण, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर इतर लोकही चाललेले आहेत. याबद्दलची माहिती देखील विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत. चला ना काका, प्लीज, मिनू म्हणाली. मिनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय करावे, काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठं आहे ते बघायचं. त्यावेळी मिनू म्हणते, म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना. हो, तेच, दाखव बरं कुठं आहेत. डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले. हे बघा, इकडे आहेत. मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. शब्बास, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूनी येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची. मोटार, स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? बघा, काकांनी मिनूला रस्ता कसा ओलांडायचं हे सांगितलेलं आहे. आपण देखील विद्यार्थी मित्रांनो रस्ता ओलांडत असताना ही काळजी घ्यायची आहे. ज्यावेळी रस्त्यावरती आपण जातो, रस्त्यावरती कधीही धावत जायचं नाही. कारण वाहनं ही भरधाव वेगात येत असतात आणि त्यांना ड्रायव्हरचं जर चुकून लक्ष नसेल तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं कधीही वेगात रस्त्यावर यायचं नसतं. रस्त्याच्या कडेला थोडंसं थांबायचं आणि रहदारीचा रस्ता असेल तर झेब्रा क्रॉसिंग पाहून तिथूनच रस्ता ओलांडायचा. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे काय, तर झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावरचे पांढरे पट्टे. त्याचं चित्रही आपण वरती पाहिलेलं आहे. तर काकांनी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपणही त्या गोष्टीचं पालन करायचं आहे. तर सर्वात आधी रस्ता ओलांडण्याच्या आधी वाहनं नीट पाहायची आहेत, दोन्ही बाजूनी येणारी. आधी उजवी बाजू पाहायची. म्हणजे उजवी बाजू नेमकी कोणती, तर आपला उजवा हात ज्या हाताने
आपण जेवण करतो तो उजवा हात, त्या उजव्या हाताकडं आपण पाहायचं आहे आणि उजव्या हाताकडून कोणती वाहनं येत आहेत का हे पाहायचं आहे. त्यानंतर अर्धा रस्ता ओलांडायचा आहे. अर्धा रस्ता कधी ओलांडायचा? जर आपण रस्ता ओलांडण्याआधी उजवीकडे जर पाहिलं आणि तिथून कोणतंही वाहन येत नसेल तर आपण रस्ता ओलांडायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा रस्ता ओलांडल्यानंतर पुन्हा आपण आपल्या डावीकडे पाहायचं आहे आणि डावीकडे पाहून दुसऱ्या बाजूनं येणारी वाहनं पाहायची आणि जर तिकडून येणारी वाहनं कमी असतील, दूर असतील किंवा येत नसतील, रस्ता आपल्या डावीकडून रस्त्यावरती वाहनं येत नसतील, त्यावेळी काय करायचं आहे, हळूहळू वाहनांकडे लक्ष देत आपण तो रस्ता ओलांडायचा आहे. हो म्हणून मिनूनं खुशीत मान डोलावली. आणखी एक करायचं. काकांचं म्हणणं मिनूने ऐकलं आणि हो म्हणून देखील मिनूनं मान डोलावली आहे. आता आणखी एक करायचं असं काका म्हणतायत. तर मिनूने विचारलं, काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला. चला ना आता. एकदम नाही. आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते आहे का? उजव्या हाताला ना, त्या पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब आता. गेल्या ना त्या? हो, आता कोणी नाही इकडे. एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे. वा, मग चल तर. दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आले. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका. किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका, आता जाऊ मी घरी? जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन. तो बघा, टीव्ही काढलाय तिकडे, माझं घर आहे. दिसलं ना? मिनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. तिकडे नाही हो, इकडे, या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवत मिनू म्हणाली. आता दिसला ना? हो म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते हं. जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलंच मला काका. मी सांगते आईला. अच्छा, ठीक आहे. बाय मिनू. काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले. डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते आर्जवाने म्हणाले. आर्जवाने या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो विनंतीनं. विनंती करणे, त्याला आर्जव असं म्हणतात. तर ते काका समोरून चाललेल्या व्यक्तीला म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्याच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा आशय आपण थोडक्यात समजावून घेतलेला आहे. या पाठाच्या लेखिका आहेत शैलजा काळे. पाठाच्या लेखिका आहेत शैलजा काळे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठावरील स्वाध्याय देखील पाहणार आहोत. स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. मिनू कशाला घाबरत होती? मिनू कशाला घाबरत होती किंवा मिनूला कशाची भीती वाटत होती? तर मिनू ही रस्त्याला घाबरत होती. मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे? मिनूला दररोज शाळेत तिचे बाबा पोहोचवत असत. मात्र दुपारी न्यायला कोण येत असे असा जर प्रश्न विचारला असता तर त्याचं उत्तर आहे दुपारी न्यायला सखाराम. मिनूच्या घरी जो गडी होता, काम करणारा नोकर होता, त्याचं नाव आहे सखाराम, तो न्यायला येत असे. मात्र पोहोचवायला मिनूचे बाबा मिनूला
ऑफिसला जाताना पोहोचवत असत. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतात. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतात. मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते, हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? बघा, मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते, हे कोणत्या वाक्यातून कळलं तुम्हाला? तर पाठाच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो एक वाक्य आहे आणि ते काका त्या व्यक्तीला, समोरून जाणाऱ्या व्यक्तीला विनंती करतात, आर्जवाने विचारतात, मला दिसत नाही, मला पलीकडे पोहोचवता का? यावरून आपल्याला कळतं की त्या काकांना दिसत नव्हतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. पहिलं वाक्य आहे, आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब. भीती गायब. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मिनू म्हणतात. मिनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणाला म्हणाले? मग आज नाही आला तू? तर हा प्रश्न मिनूला काकांनी विचारलेला आहे. काका मिनूला म्हणाले, रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. काका मिनूला म्हणाले, तिकडे नाही हो, इकडे या बाजूला, असं मिनू काकांना म्हणालेली आहे. आता चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा. पाठामध्ये काही इंग्रजी शब्द आलेत, आता त्यांना मराठीत काय म्हणतात हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्लीज, प्लीज या शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये कृपया. कृपया. पुढचा शब्द आहे क्रॉस. क्रॉस करणे म्हणजे ओलांडणे. क्रॉस म्हणजे ओलांडणे. टीव्ही, दूरदर्शन संच. दूरदर्शन संच, त्याला टीव्ही असं इंग्रजीमध्ये म्हणतात. स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5-6 वाक्यात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याचं वर्णन तुम्ही स्वतः तुमच्या भाषेमध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे आणखी 2 प्रश्न ते तुम्ही सोडवायचे आहेत स्वतः. काकांनी मिनूला मदत केली तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली आणि कशी मदत केली, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. अंध व्यक्ती, मुले मुली स्वतःची कामे स्वतः करतात म्हणजे ते स्वावलंबी असतात. तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? असल्यास तुम्ही स्वतःची कोणकोणती कामं करता ते लिहा आणि नसल्यास स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय कराल हेही लिहायचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न आहे आणि तो मनोरंजक आहे. त्या प्रश्नाचं वाचन आता आपण करूया. तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे. कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा. बघा, तर जिग्नेश नावाचा चौथीतला एक विद्यार्थी आहे आणि तो सिनेमा पाहायला गेलेला आहे आणि तो सिनेमा जो आहे तो भीती निर्माण करणारा भीतीदायक सिनेमा होता आणि काही शब्द आहेत, तर ते शब्द आपल्याला योग्य ठिकाणी भरायचे आहेत. शब्द वाचून घेऊया आपण. कानाचा, घसा, श्वास, डोळे, कानठाळ्या, कानठळ्या, छाती, जीव आणि पाय. आता हे शब्द जे आहेत ते आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहेत. तर बघा, सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता. सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता. सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा. रिकाम्या जागी इथे शब्द लिहावा लागेल श्वास. कोणता शब्द लिहावा लागेल रिकाम्या जागी? श्वास. आणि एकदम एक, इथे रिकामी जागा आली बा, आणि एकदम एक
पुढचं वाचूया. बसवणारी किंकाळी ऐकू आली. काय बसवणारी? कानाचा घसा बसवणारी किंकाळी असते का हो? नाही. मग श्वास हा शब्द तर आपण वापरलेला आहे. मग राहिलेला शब्द डोळे. डोळे बसवणारी नाही. कानठळ्या. कानठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली. पुढे रिकामी जागा आहे. रिकामी जागा. पडदा फाटतो की काय असं वाटलं. मग पडदा फाटतो की काय? कशाचा पडदा? कानाचा, डोळे, छाती, जीव, पाय. तर त्याचं उत्तर आहे कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं. सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली. माझी इथे रिकामी जागा आहे. माझी जास्त जोरात धडधडू लागली. काय? तर त्याचं उत्तर आहे छाती. छाती धडधडते ना. आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही कोरडा पडला. काय कोरडा पडला? घसा. तरीही घसा कोरडा पडला. मध्यंतरा आधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर रिकामी जागा आहे. लटलटा कापू लागले. काय? पाय. पाय लटलटा कापू लागले. भीतीने डोळे पांढरे पडू लागले. पण सिनेमा पाहायचाच होता. हे सगळं पडद्यावर चालतंय, काल्पनिक आहे हे माहिती होतं. तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो. इथं लिहावं लागेल जीव. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा परिच्छेद आपण पूर्ण केलेला आहे. तुम्ही देखील आपला पाठ संपल्यानंतर, पाठ पाहिल्यानंतर वहीमध्ये हा परिच्छेद पूर्ण करून लिहा. योग्य शब्द वापरण्याचा सराव करा. आणखी एक तुम्हाला काही उपक्रम सांगितले आहेत. तुमच्यावरती हे प्रसंग कधी आले होते का? आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? हे देखील तुम्हाला विचारलेलं आहे. रस्त्यावरून चालताना एखादं वाहन पाठीमागून भरकन आलं, जवळून गेलं, असं झालंय का तुमच्या बाबतीत कधी? जर झालं असेल तर तुम्ही काय केलं हे तुम्ही लिहायचं आहे. त्याचप्रमाणे रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला, तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितलं, असं कधी झालं आहे का? मग तो अनोळखी माणूस त्यानं तुमचा हात एकदम पकडलेला आहे आणि त्याच्याबरोबर चालायला सांगितलं, तर तुम्ही असं घडलं असेल तर काय केलं? याचंही उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपक्रम दिलेला आहे की एखाद्या मूकबधीर किंवा अंधशाळेला भेट द्या आणि त्याची माहिती मिळवून ती वर्गात सांगायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आईला काम करताना पाहून तुमच्या मनात काय येते हे देखील तुमच्या वर्गात सांगा. आणि एक छोटासा विनोद देखील इथं आहे. तर मावशी राजूला म्हणते आहे, अरे राजू, मोटारीनं तुला धडक दिली म्हणे. मोटारीनं तुला धडक दिली म्हणे. राजू म्हणतो, हो, त्यावेळी मी रस्त्यावरचा फलक वाचत होतो. मावशी म्हणते, काय? काय लिहिलं होतं त्या फलकावर? राजू म्हणतो, रस्त्यावरचे अपघात टाळण्याचे उपाय. रस्त्यावरचे अपघात टाळण्याचे उपाय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पाठावरचा स्वाध्याय आपण पाहिलेला आहे. हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवा. पाठातले नवीन शब्द समजावून घ्या. तुम्हाला पुढील अध्ययनासाठी मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूया.